प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 11 मार्चच्या भागामध्ये आता सईच्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनची प्रॅक्टिस करून घेण्यासाठी मुक्ता आता मस्तपैकी मॉडेल कसं चालतात, रॅम्प वॉक कसं करतात हे सगळं सईला दाखवत असते। मग सईसुद्धा प्रॅक्टिस करत असते आणि दोघींची ही प्रॅक्टिस चालू असताना नेमका सागर तिकडे येतो आणि सागर हे सगळं पाहतो आणि त्याच्या डोक्यामध्ये पटकन विचार येतो की अरे बापरे, आपण तर मॉडेल शोधत आहोत, आपली मॉडेल आपल्याच समोर आहे असा विचार करत सागर स्वतःच खूप खुश होतो आणि मुक्ताच आपली मॉडेल बनणार हे आपल्या मनाशी पक्क खुणगाठ बांधून ठेवतो। तोपर्यंत इकडे आता सावनीला आदित्यच्या स्कूलमध्ये बोलवलेलं असतं। आदित्यबद्दल कंप्लेंट करत प्रिन्सिपल म्हणतात, कसं आहे ना, तुमचा मुलगा कुठच्याही प्रकारे काही गोष्टी ऐकत नाही। आज तर त्याने आमच्या ट्रस्टींच्या मुलगा आहे ना त्याला धमकावलंय, त्याला मारलंय। त्यावरती तो मुलगा म्हणतो, हो, हा नेहमीच असं करतो। प्रिन्सिपल म्हणतात, हे असे मोठे केस ठेवणं, टीचर सांगतात ते न ऐकणं आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्याला आम्ही समज दिले तरीसुद्धा तो ऐकत नाही आहे। आज ट्रस्टींच्या मुलासोबत त्याने मारामार केलेली आहे आणि आम्ही कसं काय उत्तर देणार आहोत सांगा बरं। कारण ज्या वेळेला ॲडमिशन घ्यायला आलात तेव्हा सुद्धा हा असंच वागला होता, तरीसुद्धा आम्ही त्याचं बॅकग्राऊंड समजून घेतलं आणि त्याला इकडे ॲडमिशन दिलं, पण अजूनही त्याची वर्तणूक बदललेली नाही आहे। यावरती आदित्य म्हणतो, ही स्कूलच लेम आहे, मला ह्या स्कूलमध्ये राहायचंच नाही आहे। मी या मुलांना किती वेळा सांगितलं की हर्ष अंकल माझे वडील आहेत, तरीसुद्धा हे ऐकायला तयार नाही आहेत। सगळ्यांना माहिती आहे माझे वडील कोण आहेत, मला या स्कूलमध्ये राहायचंच नाही आहे। त्यावरती प्रिन्सिपल म्हटलात, बघितलं हाच याचा उद्धटपणा आहे, आम्ही हे जास्त दिवस चालवून नाही घेऊ शकत, म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाला समजावून सांगा। यावरती सावनी म्हणते, आधी सॉरी म्हण। आधी म्हणतो, मी नाही सॉरी म्हणणार, असं म्हणत रागारागात आधी निघून जातो। मग त्या मॅडम सांगतात, हे बघा, म्हणजे अशा मुलांना आमच्या इथे काउन्सिलिंग दिलं जातं आणि या काउन्सिलिंगसाठी आदित्यला तयारच केलं पाहिजे। सावनी म्हणते, नका तुम्ही यात सगळ्यात पडू, मी माझ्या मुलाला समजवेन, म्हणजे साधा इश्यू आहे, त्याला काउन्सिलिंगची वगैरे काय गरज आहे। प्रिन्सिपल म्हणतात, आमच्या इथे अशीच पद्धत आहे, वर्षानुवर्ष ज्या मुलांना काउन्सिलिंगची गरज आहे आम्ही फ्रीमध्ये स्कूलकडून त्यांना काउन्सिलिंग देतो, काउन्सिलिंगसाठी आमचे मेंबर ठरलेले असतात। असं म्हणत प्रिन्सिपल आदित्यला काउन्सिलिंगची गरज आहे आणि आमच्या स्कूलच्या नियमानुसार त्याला काउन्सिलिंग घ्यावंच लागेल हे कन्फर्म करतात। पण तोपर्यंत सावनीला हे माहीत नसतं की या स्कूलचं काउन्सिलिंग करणारी दुसरी तिसरी कोणी नसून माधवी गोखले म्हणजेच मुक्ताची आई असते। तोपर्यंत इकडे आता सागरच्या डोक्यामध्ये मुक्ताला कसं विचारू की तुम्ही मॉडेलिंग करणार का हाच प्रश्न चालू असतो आणि तो मुक्ता काय करते पाहतो, तर मुक्ता सगळी साफसफाई करत असते। सागर म्हणतो, काय करताय तुम्ही। यावरती आता मात्र मुक्ता सांगते, काय करणार, नीता नाही आहे ना, त्यामुळे मला साफसफाई करायला लागते, नीताला काही दिवस सुट्टी दिलेली आहे। सागर म्हणतो, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, मला खरं तर माझ्या प्रॉडक्टसाठी एक मॉडेल पाहिजे आहे। त्यावरती मुक्ता म्हणते, अच्छा मॉडेल हवे का, माझ्या म्हणजे क्लिनिकमध्ये एक डेंटल केअरसाठी मुलगी आली होती, ॲक्च्युली ती मॉडेलच होती बरं का, त्यावेळेला मी तिला नंबर पण घेतलाय, मी तिला कॉल करू का, तुमची मॉडेल मिळून जाईल। सागर म्हणतो, नाही, माझी मॉडेल मला मिळालेली आहे। मुक्ता म्हणते, अच्छा म्हणजे मॉडेल तुम्हाला मिळालेली आहे, मग मी काय मदत करू, कुठे आहे ती मॉडेल। यावरती सागर म्हणतो, ही काय माझ्या समोर उभी आहे। आता मुक्ताचा तळपायाची आग मस्तकात जाते, म्हणजे ह्याचा फिशरीचा व्यवसाय, मी फिश खात नाही आणि मी ह्याची मॉडेल बनायची। मुक्ता म्हणते, कसला झाडूचा बिझनेस सुरू केलात का तुम्ही। यावरती सागर म्हणतो, नाही, माझा फिशरीचाच बिझनेस आहे हो, त्याचंच मॉडेलिंग करायचं आहे, तयार आहात ना तुम्ही, मला वाटलंच होतं, मी आत्ताच्या आत्ता मिहिरला कॉल करतो आणि तुमचं अपॉइंटमेंट फिक्स करतो, तुमचं पेमेंट वगैरे त्याला सगळं फिक्स करायला सांगतो। आणि आनंदाच्या भरामध्ये एक्साइटमेंटमध्ये सागर मिहिरला कॉल लावतो। इकडे मुक्ता विचार करते, काय माणूस आहे, ह्याला मी कोणत्या पद्धतीत बोलते आहे काही कळतच नाही आहे, आणि ती झाडूने सागरला मारायला लागते। सागर म्हणतो, काय झालं, मॉडेलिंगसाठी तयार आहात ना तुम्ही। मुक्ता म्हणते, फिशची मॉडेलिंग मी करणार आहे का, आणि काही नाही, हा झाडू घ्या आणि आत्ताच्या आत्ता सगळ्या रूम झाडून काढा। यावरती आता मात्र इकडे सागर म्हणतो, का माझी उंची कमी आहे, मग मी खुर्चीवर चढून झाडायचं का। मुक्ता म्हणते, काहीही करा पण झाडा। सागर म्हणतो, नाही, मी काही झाडणार वगैरे नाही, आणि सागर तिकडून निघून जातो। मुक्ता विचार करते, आता मध्येच उंचीचं काय आलं, म्हणजे आहे उंची कमी तर आहे, मग झाडायचंच
आपल्या चेअरवरती चढून, असा विचार करत मुक्ता आता तिकडेच उभी राहते. तोपर्यंत सावनी आता इकडे ऑफिसमध्ये आलेली असते आणि विचार करते, झालेत 48 तास तर पूर्ण झालेले आहेत, पण माझ्या इतकी सुंदर मॉडेल सागरला काही मिळालीच नसणार आहे. म्हणजे देवाने मला बनवल्यानंतर माझ्यासारखं मॉडेल बनवणं बंदच करून टाकलं असेल. त्यामुळे माझ्या इतकी सुंदर मॉडेल त्याला इतक्या सहजासहजी सापडणार नाही आणि त्याला काहीही करून मलाच मॉडेल म्हणून अपॉइंट करायलाच लागेल, असं मनातल्या मनात खुश होत असतानाच तिकडे आता सागर येतो. सागर आल्यावरती सावनी म्हणते, काय मग कधी फोटो सेशन शूट करायचं तुम्ही मला सांगाल का? सागर म्हणतो, म्हणजे काय? माझ्या ॲडचं कॅम्पेन करायचं आहे, ते तुझं फोटोशूट करण्यासाठी का? म्हणजे ॲड महत्त्वाची नाही, त्याच्यामध्ये काय थीम आहे ती महत्त्वाची नाही, तुझं फोटो सेशन महत्त्वाचं का? यावरती आता मात्र सावनी म्हणते, हो तर मग काय, जो कुणी मॉडेल असतो त्याचं फोटो सेशन केल्याशिवाय ॲड कशी बनणार? यावरती सागर म्हणतो, हो जो कुणी मॉडेल असेल तो, पण ती मॉडेल तूच नाही आहेस ना, कारण मला दुसरी मॉडेल सापडले. सावनी म्हणते, काय चेष्टा करतोयस? दुसरी मॉडेल इतक्या लवकर सापडणं शक्यच नाही, माझ्या इतकी सुंदर तर कधीच शक्य नाही. कोण आहे कोणती मॉडेल? यावरती सागर म्हणतो, हो म्हणजे नसेल दिसायला ती सुंदर, पण तिचे डोळे खूप बोलके आहेत. म्हणजे ना तिच्या डोळ्यात जर पाणी आलं ना तर सगळीकडे अंधार होतो, ती जर हसली ना तर सगळीकडे उजेड होतो, सतत हसत असते आणि नसेल एखाद्या प्रोफेशनल मॉडेलसारखी ती दिसायला सुंदर, पण तिच्या चेहऱ्यामध्ये सोज्वळपणा नक्कीच आहे. ज्या वेळेला ती या ॲड करेल ना त्यावेळेला या ॲडमधून प्रॉडक्टचा सच्चेपणा दिसेल. भडक मेकअपपेक्षा तिच्या डोळ्यावरचा, तिच्या तोंडावरचा सोज्वळपणा आहे ना तो ॲडसाठी महत्त्वाचा ठरेल. यावरती सावनी म्हणते, आहे कोण ही अशी तुझी मॉडेल? यावरती सागर म्हणतो, कळेल, तुला सुद्धा कळेल. यावरती आता सावनी हसायला लागते आणि अच्छा, म्हणजे हे तुझं इमॅजिनेशन आहे, तर अशी मॉडेल वगैरे कोणीच नाही आहे, असं म्हणत सावनी मुद्दाम सागरला चिडवते. सागर म्हणतो, माझी मॉडेल आहे आणि ती तुझ्यासमोर लवकरच येईल, सगळ्यांच्या समोर येईल तेव्हाच तुझ्या समोर येईल, असं म्हणत सागर आता इकडे सावनीला मुक्ताचं नाव सांगत नाही आणि विचार करतो, काहीही झालं तरी मुक्ताला या ॲडसाठी तयार करायला पाहिजे आणि मुक्ता या ॲडसाठी तयार करणं हा खूप मोठा टास्क असतो. सागरला कळत नसतं की या सगळ्यामध्ये फिशच्या ॲडसाठी मुक्ता कशी तयार होईल आणि तिला कसं तयार करू. आता आयतीच संधी चालू देणार असते. इकडे आता माधवीला स्कूलमधून कॉल आलेला असतो. स्कूलमधून आदित्य या सागरच्या मुलासाठी काउन्सिलिंग करण्याचं माधवीला आता मात्र इन्व्हिटेशन असतं. त्यावरती आता मुक्ताला ती हे सगळं सांगते. मुक्ता म्हणते, असू दे ना, म्हणजे चांगली अपॉर्च्युनिटी आहे ना, वर्षानुवर्ष तू त्या स्कूलचं काउन्सिलिंग करतेस, तसाच आदित्य त्याचंसुद्धा काउन्सिलिंग कर. माधवी म्हणते, नाही, ही केस वेगळी आहे. म्हणजे बघ ना, या केसमध्ये सागरचा मुलगा आदित्य आहे. यावरती आता मात्र मुक्ता म्हणते, पण कदाचित झाला तर या सगळ्यातून फायदाच होईल ना, म्हणजे बघ ना, आदित्य ह्या घरामध्ये आला तर आपल्यालाच फायदा आहे. माधवी म्हणते, नाही, तुझं बोलणं मला काही कळलं नाही, कसा काय आपल्याला फायदा? यावरती आता मुक्ता सांगते, कसं आहे ना, म्हणजे आदित्य असं वागल्यामुळे सागर खूप डिस्टर्ब आहेत आणि जर आदित्य इकडे आला, त्यांच्याशी बोलला, त्यांच्यामधला दुरावा गैरसमज दूर झाला तर कदाचित सागरसुद्धा व्यवस्थित वागतील माझ्याशी, सईसोबत. यावरती आता मात्र माधवी म्हणते, मला वेगळीच चिंता वाटते. म्हणजे आदित्य इकडे आला आणि उगाचच काही गोंधळ झाला. सावनी माहिती आहे ना कशी येते, तिने जर कोर्टामध्ये केस नेली की माझ्या आदित्यला या कोळी कुटुंबाला भेटायची परवानगी नसताना सुद्धा हे कोळी कुटुंब माझ्या आदित्यच्या पुढे मागे करतंय, तर यावरती मुक्ता म्हणते, हे बघ, मला कसं वाटतं माहिती आहे का, आपण या गोष्टीचा पॉझिटिव्हली विचार करूया. म्हणजे या गोष्टीमुळे तिला काही कळणारच नाही असं आपण धरून चालूया ना, असं आपण धरून चालूया की तिला काही कळणार नाही, आपण तिला काही कळूच द्यायचं नाही. पण या सगळ्यामध्ये फायदा झाला तर ना मुळात फायदा होईल तो आदित्यला पण आणि सागरला पण, असं म्हणत मुक्ता आता इकडे माधवीला सगळं समजावून सांगत असते. माधवीला गोष्टी जरी कळत असल्या तरी गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड आहेत, याच्यामुळे सावनी खूप तमाशा करू शकते हे सुद्धा माधवीला समजत असतं. त्यामुळे माधवी या सगळ्यामध्ये जराशी गप्पच बसलेली असते की जेणेकरून उगाचच या सगळ्यामध्ये वाद नको. पण अखेर मुक्ता तिला मनवते. मुक्ता तिला या सगळ्यामध्ये मनवते की तू फायनली हे सगळं कर म्हणून. मग आता इकडे त्याचप्रमाणे मुक्ता सांगते की आपण या सगळ्यामध्ये सागरला पण इन्व्हॉल्व करूया. माधवी म्हणते, सागरला कसं इन्व्हॉल्व करणार? मुक्ता म्हणते, सध्या माझ्या डोळ्यासमोर काही नाही आहे की कसं इन्व्हॉल्व करणार, पण नक्कीच काहीतरी मार्ग सापडेल. त्याच वेळेला नेमका मार्ग सापडतो तो म्हणजे सागर येतो आता मात्र माधवीकडे बोलायला की मला ना मुक्ताला माझ्या ॲड कॅम्पेनसाठी मॉडेल म्हणून सिलेक्ट करायची आहे. मुक्ता लपून छपून हे सगळं
ऐकत असते आणि मग सागर चिडतो आणि बाहेर पडतो. त्यावेळेला मुक्ताला पाहून तो म्हणतो, प्लीज प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, प्लीज माझ्यासाठी ही ॲड कॅम्पेन कराल का? मुक्ता म्हणते, कदापि नाही, मी कधीच ही ॲड करणार नाही. आता सागर बोर्ड मीटिंगमध्ये पुन्हा येतो आणि सावनी म्हणते, अजूनही मॉडेल याची आलेली नाही आहे, याची मॉडेल येणार नाही, मीच मॉडेल आहे असं म्हणत असतानाच मात्र आता मिहीरला सागर म्हणतो, काय झालं, मॉडेल आली का? तेवढ्यात सावनी म्हणते, कोणी नाही येणार. सगळ्या बोर्ड मीटिंगमध्ये चर्चा चालू असताना धमाकेदार एंट्री करत मुक्ता येते आणि म्हणते, मी आले. आता फायनली मुक्ता या ॲडसाठी तयार झालेली असते.